एका मुलीचं लग्न झालं. लग्नाला फक्त 8 दिवस झाले आणि मुलगी दवाखान्यामध्ये भरती झाली. तिची तब्येत खूप नाजूक होती. तिचा जीव जायच्या मार्गावर होता. सर्वजण तिला विचारायचे की तुला काय झालं, पण मुलगी काही पण सांगत नव्हती. तिचे रिपोर्ट अजून आले नव्हते. मुलीची वहिनी तिच्या जवळ बसली. मुलीचा जीव जाण्या अगोदर काही वेळा पहिले ती वहिनी त्या मुलीला विचारू लागली की काय झालं ते खरं खरं सांग. त्यावेळेस मुलगी रडत होती पण काही पण सांगत नव्हती. त्या मुलीला आई वडील नव्हते, तर वहिनीने तिच्या मेलेल्या आई आणि वडिलांची तिला शपथ दिली. यानंतर ती मुलगी रडत रडत वहिनीला अशी काही एक घटना सांगते की ते ऐकून त्या वहिनीला पण विश्वास झाला नाही की एक नवरा स्वागरात्रीला त्याच्या पत्नीसोबत असं कसं काय करू शकतो. ही घटना ऐकल्यावर तुमच्याही पायाखालची जमीनच सरकेल की त्या मुलीसोबत एवढा भयंकर प्रकार झाला की त्या मुलीचा जीव गेला. ही सत्य घटना ऐकल्यावर तुमच्या देखील पायाखालची जमीनच सरकेल. तर काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आताच सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर घटना समोर आली उत्तर प्रदेशच्या कॅम्पियरगंजमधून. कॅम्पियरगंज येथे सुनील गौड नावाचा 32 वर्षांचा तरुण मुलगा त्याच्या आई वडिलांसोबत राहायचा. सुनील गौडला 2 मोठ्या बहिणी होत्या. त्यांचं लग्न झालं. सुनील हा गव्हर्मेंट जॉबची तयारी करत होता आणि मागच्या वर्षी म्हणजे 2024ला त्याची गव्हर्मेंट जॉब लागली आणि तो सेटल झाला. त्याच्या आईवडिलांची इच्छा होती की त्याचं लग्न चांगल्या मुलीसोबत झालं पाहिजे आणि सुनील देखील आता लग्नासाठी तयार होता. त्यामुळे सुनील आणि त्याचे आईवडील सुनीलसाठी मुलगी पाहण्यासाठी निघाले. 2-3 महिने मुलगी पाहिल्यावर सुनीलला रेश्मा नावाची एक मुलगी पसंत आली. ती मुलगी फक्त 20 वर्षांची होती. रेश्माला आई वडील कोणीही नव्हते. तिचा भाऊ आणि वहिनी दोघांनी तिला मोठं केलं, तिला शिकवलं आणि रेश्मा ही 20 वर्षांची झाल्यावर तिचं लग्न करण्याचं ठरवलं. अशामध्ये रेश्मा आणि सुनील गौड हे दोघे एकमेकांना बोलतात. दोघं एकमेकांना पसंत पण करतात. दोघांच्या वयामध्ये 12 वर्षांचा फरक होता, पण दोघांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचा विचार केला. कारण की रेश्मा ही दिसायला सुंदर होती, तर सुनील हा गव्हर्मेंट जॉबला होता. त्यामुळे यांचा संसार अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडणार होता. 26 सप्टेंबर 2025च्या रोजी दोघांचं लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न हे मुलीच्या घरी झालं. मुलीच्या लग्नाला सर्व पैसा तिच्या भावाने लावला. तिचा भाऊ हा नोकरी करायचा. वहिनीकडे पण पैसे असायचे, पण वहिनीही तिला आपल्या मुलीसारखी बाळगत होती. तिला दोघांनीही मुलीसारखं मोठं केलं. दोघांनी सर्व पैसा लावून तिचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पाडलं. लग्नाला अनेक गावकरी मंडळी, त्यांचे मित्रपरिवार आणि अनेक नातेवाईक पण आले होते. लग्न चांगल्या प्रकारे पार पडलं. सगळं काही अगदी व्यवस्थितपणे झालं. दुसऱ्या दिवशी मुलगी तिच्या नवऱ्यासोबत त्यांच्या घरी गेली. 2 दिवसानंतर त्यांची सुहागरात्र होती. पण मुलगा हा खूप घाबरत होता, कारण की त्याने या अगोदर कोणत्याही मुलीसोबत असं प्रकारे संबंध स्थापित केले नव्हते. आणि मुलगी ती खुश होती, कारण की तिला तिच्या मनासारखा नवरा भेटला. नवरा हा शिक्षित होता, त्यामुळे तिला काही पण भीती वाटत नव्हती. तर मुलगा आपल्या मित्राला फोन करतो आणि त्यांना म्हणतो की मला या गोष्टींची सवय नाही आणि मला भीती वाटत आहे की जर मला काही समजलं नाही किंवा मी कुठे कमी पडलो तर माझी पत्नी माझ्याबद्दल काय विचार करेल. हे माझं पहिल्यांदा आहे. त्यामुळे हा मुलगा खूप घाबरत होता. त्यावेळेस त्या मुलाच्या म्हणजे नवरदेवाच्या मित्रांनी त्याला एक उपाय सांगितला की तू शक्तिवर्धक गोळ्या घेऊन तुझ्या पत्नीकडे जा, म्हणजे तुला भरपूर उत्साह येईल, तुझ्यामध्ये जोश येईल आणि तू घाबरणार पण नाही. मुलगा सुरुवातीला विचार करतो, पण त्याने शेवटी आपल्या मित्राचं ऐकलं. मित्राने सांगितलं होतं की तू फक्त 1 गोळी खाऊन जा, पण त्या मुलाने 3-4 गोळ्या खाल्ल्या. ह्यानंतर तो आपल्या पत्नीसोबत तिच्या खोलीमध्ये जातो. खोलीमध्ये गेल्यावर बायकोला वाटलं की नवरा बसेल, बोलेल, यानंतर बाकी काही होईल, पण तो नवरा काही पण बोलण्याच्या तयारीमध्ये नव्हता.
त्याने सरळ तिला पलंगावर फेकलं. यानंतर तो तिच्यासोबत एकदम जनावरासारखा व्यवहार करत होता. आता मुलीला वाटलं की चला ठीक आहे, पहिला रात्र आहे, पहिला दिवस आहे, त्यामुळं हे सर्व सहन तर करावं लागते. पण तो व्यक्ती एकदम जनावरासारखा प्रकार त्या महिलेसोबत करू लागला. ती मुलगी फक्त 20 वर्षांची होती आणि त्या मुलाने अगोदर मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ पाहिले होते. ते व्हिडिओ पाहून त्याच्या डोक्यामध्ये अनेक गोष्टी बसल्या आणि त्या व्हिडिओमधल्यासारखा प्रकार तो त्या मुलीसोबत करत होता. आता मुलीला या सगळ्या गोष्टी नकोशा वाटत होत्या. तिने विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण तिला वाटलं की जर मी विरोध केला तर माझ्या नवऱ्याला माझ्याबद्दल काय वाटेल, आणि शेवटी तो माझा नवरा आहे, त्यामुळे त्याला सगळ्या गोष्टींचा अधिकार आहे. 2-3 तास झाले, पण मुलाचा हा प्रकार वाढत चालला होता. मुलीला वाटलं की आता हे सर्व थांबून जाईल, पण हे सर्व काही थांबण्याचं नाव घेत नव्हतं. शेवटी संपूर्ण रात्र गेली, पण त्या मुलाने त्या मुलीला झोपू दिलं नाही. मुलगी परेशान झाली, त्रासून गेली होती. तिला अनेक वेदना होऊ लागल्या. ती खूप घाबरली होती. तिची तब्येत खराब झाली, पण मुलाने तिला रात्रभर झोपू दिलं नाही. आता मुलीला या सगळ्या गोष्टी खूपच घाण वाटत होत्या, कारण की त्या मुलाने त्या मुलीसोबत त्या रात्री अनैसर्गिक प्रकारे शारीरिक संबंध स्थापित केले होते. जसं की आपण व्हिडिओमध्ये पाहत होते सगळे प्रकार त्याने त्या मुलीसोबत केले होते. आता मुलीला हे सगळं नकोसं वाटलं होतं. शेवटी कसा बसा तो दिवस जातो, पण रात्र होता होता मुलगी अजून घाबरू लागली. रात्र होते आणि मुलीला वाटलं आज तरी नवरा चांगल्या प्रकारे माझ्यासोबत वागेल, पण त्या दुसऱ्या रात्री पण त्या मुलाने यापेक्षाही भयंकर प्रकार त्या मुलीसोबत केले होते. त्याने दिवसभर मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ पाहिले आणि तसेच प्रकार आपल्या पत्नीसोबत केले. त्याने त्या मुलीला एक खेळणं समजलं होतं आणि त्या मुलीच्या अंगासोबत तो खेळत होता. त्या मुलीच्या प्रायव्हेट पार्टसोबत तो खेळत होता आणि अशा प्रकारे तो त्या मुलीसोबत खेळत होता, तिचा छळ करत होता की मुलीची तब्येत खूप जास्त खराब होते. दुसरा दिवस पण उगवतो आणि सकाळी मुलगी वारंवार उलट्या करत होती, ती बेशुद्ध पडत होती. त्यावेळेस डॉक्टरांना बोलावण्यात आलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की नवीन लग्न झालं आहे, त्यामुळे थोडंसं कामामुळे हे सर्व झालं असेल. डॉक्टर पण गावठी होता, त्यामुळे तो डॉक्टर तिला जास्त काही सांगितलं नाही. आणि नंतर ती रात्र पण येते आणि त्या रात्री पण त्या मुलीला रात्रभर त्याने झोपू दिलं नाही आणि तिच्या अंगाचा त्याने पुरा छळ करून टाकला होता. मुलगी खूप घाबरली, रडली, तिला वेदना त्रास होऊ लागला, पण त्याने एक पण ऐकले नाही. तो नवरा नसून एक जनावर असल्यासारखं त्या मुलीसोबत वागू लागला. हे सर्व झालं आणि 4थ्या दिवशी ती मुलगी दिवसभर झोपून होती. यानंतर त्या मुलाने तिच्या भावाला आणि बहिणीला फोन केलं आणि सांगितलं की तुमच्या बहिणीला घेऊन जा, ती खूप बिमार पडत आहे, गीता आल्या तसं ती झोपूनच आहे. अशामध्ये भाऊ धावत आपल्या बहिणीकडे जातो आणि बहिणीला घेऊन तो दवाखान्यामध्ये भरती करतो. दवाखान्यामध्ये पण तिच्या बहिणीला कोणीही ॲडमिट करत नव्हतं, कारण की ती खूप सिरियस वाटत होती. शेवटी तिला गायनाकोलॉजिस्टकडे नेण्यात आलं आणि त्या ठिकाणी गेल्यावर तिचा इलाज चालू झाला. पण डॉक्टर तिला विचारत होते की नेमकं तुझ्यासोबत काय झालं, तुझी एवढी तब्येत खराब का झाली. पण मुलगी काही पण सांगायला तयार नव्हती. तिचा भाऊ, वहिनी, नर्स, डॉक्टर हे सगळे लोक तिला विचारायचे, पण मुलगी काही पण सांगायला अजिबात तयारच नव्हती. पण शेवटी तिचा जीव जाण्याचा वेळ आला आणि तिच्या रिपोर्ट समोर आल्या नव्हत्या. त्यानंतर त्या मुलीच्या वहिनीने तिला तिच्या मेलेल्या आई आणि वडिलांची शपथ दिली. त्यावेळेस त्या मुलीने घडलेला सर्व घाणेरडा प्रकार, जे काही तिच्यासोबत झालं होतं ते सगळं तिने त्या वहिनीला सांगितलं आणि शेवटी तिचा जीव गेला. त्या मुलाने त्या मुलीसोबत असं काही प्रकार केला होता की तिचा जीव गेला आणि तो मुलगा आता पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे. यानंतर ती डॉक्टर होती, डॉक्टरने जे रिपोर्ट पाहिले त्यानंतर ती डॉक्टर देखील हैराण झाली की एक व्यक्ती एका मुलीसोबत असे कसे प्रकार करू शकतो. एक शिक्षित व्यक्ती एका मुलीसोबत असे घाणेरडे प्रकार करेल हे त्या डॉक्टरला पण विश्वास बसत नव्हता. शेवटी त्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आणि अटक करून त्याच्यावर योग्य ती कारवाई पोलिसांनी केली आहे. पण या संपूर्ण घटनेतून सांगायचं म्हणजे एवढेच की जे व्हिडिओ आपण पाहतो, जे बाहेरचे देशामध्ये जे काय प्रकार होतात ते फक्त फिक्शनल असतात, ते फक्त दाखवण्यासाठी असतात. त्यामुळे त्यांच्याकडून काही पण शिकायचं नसते, ते पाहायचं नसते, ते फक्त पाहिलं तरी मनोरंजनासाठी पाहायचं असते. त्याच्याकडून कोणत्याही गोष्ट शिकणे हे योग्य नाही. बाकी सर्व घटना सांगणे म्हणजे कोणत्याही पवित्र नात्याला बदनाम करणे किंवा परेशान करणे नाही, तर तुम्हाला सावधान आणि सतर्क करणे आहे. बाकी तुम्हाला या सर्व घटनेबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा एकदा अशाच सत्य घटनेसोबत.